त्यांनी ती बॉडी ठेवली. ती बॉडी ठेवल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो आहोत, गर्दी कमी असल्यामुळे डायरेक्ट आम्ही त्या डेड बॉडीच्या जवळ गेलो तिथं अजितदादाच्या, आणि तिथं दर्शन घेतलं. आणि नंतर आम्हाला भुका लागल्या होत्या, तिथं काहीच नव्हतं. मी एका ठिकाणी चांगले 5-6 बिस्किटचे पुढे एक चिवड्याचं पाकिट घेऊन गाडीत टाकलं होतं. ते आम्ही तिथं खाल्लं. 2 घंटे आम्ही थांबलो इथं. पण नंतर असं झालं की संतोष भाऊ भांबे जरा भावनिक माणूस आहे, तर त्याला उलाढली तकलीफ. मी पाहिलं, म्हणलं आता उद्याच्या हजारोच्या गर्दीत म्हणलं बा आतून आज जर तकलीफ झाली का, मला एकच तरी लागलो. मी काय केलं, त्याला म्हणलं आता आपण इथून निघू म्हणलं आता, कारण आपल्याला हे सहन होत नाही. तिथलं वातावरण असं झालं, म्हणजे तिथं आम्हाला अनुभव असा आला ते सगळं जी यंत्रणा आहे ही म्हणजे राष्ट्रवादीचे घड्यावाले जे आहेत का नाही, त्याच्या हाती दिली नाही त्याला. सगळे ते शरद पवार साहेबांचे जे माणसं होते, सुप्रिया सुळेची, तर त्याच्याच लोकांना ते सगळा कार्यक्रम हायजॅक केला. म्हणजे सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस आम्ही असं आत गाडी घेऊन चाललो, ते आपली गाडी मोठी गाडी, तर पुढे थांबवल्या गाड्या या सगळ्या. आमची गाडी थांबवली. पोलीस यंत्रणा भरपूर नाही, पोलीस नव्हते बाबा, हे कार्यकर्ते होते. हो, पोलीसवाल्याला तर नुसतं त्याच्या बंदोबस्त होता, पण हे कार्यकर्ते होते ना, त्यांनी गाडी थांबवली आणि त्याला बाहेर काढा म्हणून गाडी. त्याला म्हणलं आम्ही बुलढाण्याहून आलो म्हणलं आम्ही, तर ते मग नाही आत नाही जात आहेत. आणि बाकीच्या गाड्या आमच्या देखत आत झपाझप तयारी बी तपासत ते. मग काढलं पाहिजे लोकांना. मला आता कसं भावनिक विषय, दुःखाचा विषय, तर कशाला होत करायचे. मला हे लोक म्हणता बोलू नका. आम्ही गाडी पलटवली आणि पलटल्यानंतर इकडे बाहेर येऊन थांबवली. मग तिथं काही लोक जमले आमच्याजवळ, ते आमच्या मागं आले ते. तर त्याला म्हणलं आम्ही म्हणलं बाबा बुलढाण्याहून आलो, आम्हाला जाऊ देऊन राहिले. तर त्यातल्या एका माणसानं सांगितलं तुमच्या गाडीला घड्याला लागेल म्हणे, घड्यावाल्याला एंट्री नाही म्हणे इथं. त्याला मग घड्यावाल्याला एंट्री नाही, अजितदादाच्या कार्यक्रमाला घड्याळवाल्याला एंट्री नाही. अहो ते मध्ये सगळं कार्यक्रम तुतारीनं हायजॅक करले. मग जे तुमचं घड्याळ पाहिलं म्हणे त्यानं, तुम्ही एक काम करा म्हणे, गंमत पहा, ती गाडी लांब लावा म्हणे तुम्ही आणि मग आत या. माझ्यावर म्हणलं माझ्यावर न्यावं तिकडे गाडी, हो फक्त हे टोपी बी काढा म्हणे तुम्हाला पाहिलं म्हणते. मग आम्ही काय केलं, जरसा खुलिया चेंज केला, स्वेटर काढून टाकली संतोष भांबेना, आणि मग आम्ही आत गेलो. मग जाऊ दिला मला नाही, कार्यक्रमच येतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते दर्शन घेऊन ज्यावेळेस आलो, पटांगणात बसलो, मग वेगवेगळे लोक, सर्वसामान्य लोक, तर त्याला आम्ही बोलायचो ना, तर ते लोक सांगत की आम्हाला माहित होतं हे होणार आहे, हे होणार आहे, हे आम्हाला माहित होतं. कारण दादानं म्हणजे एवढ्या मोठ्या एम्पायर सोबत जो पंगा घेतला होता, हे साम्राज्य जे सगळं शरद पवारचं खतम करून लावलं होतं, तर त्या गोष्टीत हा कार्यक्रम होणार आहे हे ते मला आम्हाला माहित होतं. तर आमचे दादा ऐकत नव्हते. म्हणजे त्या दिवशी त्यानं जे विमान प्रिफर जे केलं का नाही, तर बघ मोटरमध्ये घातपात होऊ शकते म्हणून त्याने विमान प्रिफर केलं, पण विमानातून गेम झाला. हो मी येतो एक फोन करतो तुम्ही. हो हो, हे नाटक म्हणजे असं आहे, पुणे पिंपरी चिंचवड तिथं अजितदादानं दादागिरी करून म्हणजे शरद पवारले म्हणजे व्यस्त नमूद करायचं हे केलं. आता ह्या ज्या 12 जिल्हा परिषद आहेत ज्या चालू आहेत सध्या, तर तिथं दादागिरी करून खड्याळावर लढायला लावलं त्याला. मग त्याने पाहिलं की सगळं तर संपून राहिला गडी, त्याच्यामुळे कार्यक्रम. म्हणजे मी तर स्पष्ट म्हणतो, मला असं वाटलं नाही सुरुवातीला, पण ज्यावेळेस तिथले लोकांच्या त्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि सर्वसामान्य लोक जे बोलले ना, त्याच्याहून असं आहे की हा कार्यक्रम उच्चस्तरीय कार्यक्रम. कारण अजितदादांना हा जो सुरुंग लावला होता या सगळ्या गोष्टीला, राजकारण खतम करून राहिला होता तो माणूस. वर केंद्रात बी प्रस्तुत तयार करून राहिला होता, राज्यात उपमुख्यमंत्री, सत्ता आणि या सगळ्या गोष्टी. आता तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस ती बारामती पाहायला जाते का नाही, तिथून ज्यावेळेस त्याने जे सगळं उभं केलेलं आहे इतक्या वर्षात, तर ते असं सहजासहजी हातचं सटका लागलं होतं. आणि ती गोष्ट नव्हती मान्य द्यायला. म्हणजे असं नाही की बाबा शरद पवार साहेबांना कार्यक्रम केला असा विषय नाही,
कोणीतरी त्याच्या ह्याच्यातला जो आहे की ज्याचं अस्तित्व दादामुळे समजा खतम होऊ लागलं होतं, किंवा दादामुळे त्याचं पॉलिटिकल करिअर समजा दावर लागलं असं, अशा कोणतरी एखाद्या, कारण तिथं काय लहान लोक आहेत, म्हणजे सुप्रिया सुळे आणि म्हणजे शरद पवार साहेबच नाही, असा दुसरा बी एखादा असते. ते धनंजय मुंडेचा समजा तो वाल्मिक कराड, आपल्याला वाटलं होतं का ते म्हणजे इतका मोठा त्याचा प्रस्ताव असेल म्हणून? असे लोय लोक आहेत ना पश्चिम महाराष्ट्रात. काय थोडेत का कोणीतरी एक, किंवा ज्या माणसाने या सगळ्या गोष्टीचा त्रास उलाला होता, अजितदादाचं वाढतं प्रस्त जे येतात त्याच्या स्वतःच्या, म्हणजे ते कोणी असू शकते, एक ते पवार फॅमिलीतला एखादा कोणी मेंबर असू शकते, एखादा दुसरा एखादा आमदार, खासदार, मंत्री, संत्री, कोणीतरी प्रसूकदार, त्यानं हे कार्यक्रम करेल. म्हणजे तिथं प्रत्येकाच्या तोंडात हाच विषय होता. हो, दिसताना तसं दिसत बी जाय बरं. कारण आम्ही ज्यावेळेस आत गेलो ना, आत गेल्यानंतर हे जे युगेंद्र पवार, हे जे म्हणजे रोहित पवार नव्हते तिथं, परंतु त्याचे जितके लोक होते त्याच लोकांच्या जवळ होते.